ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकानं नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील गोदावरी नदी पात्रामध्ये छापा टाकून सुमारे 76 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या 9 आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी बुधवारी 25 जून रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गौण खनिज उत्खननाबाबत गोपनीय माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की नेवासा तालुक्यातील गोधेगाव शिवारामध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये काही इसम अवैधरित्या विनापरवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करून नदी पात्राच्या बाहेर काढून ती 4 चाकी वाहनामध्ये आणि ट्रॅक्टरमध्ये JCBच्या साह्याने भरून तिची वाहतूक करत आहेत। दरम्यान तात्काळ जिल्हा पोलीस विशेष पथकाचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी वेशभूषा करून तहसीलदार संजय बिराजदार तसेच महसूल कर्मचारी पोलीस पथकासह त्या ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी काही इसम JCBच्या साह्याने गोदावरी नदी पात्रामधनं वाळूचा उपसा करून ती उपसलेली वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून इतर ठिकाणी वाहतूक करण्यासाठी घेऊन जात असल्याचं दिसून आलंय। त्यावेळी पोलीस पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागता सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून गेले। त्यामधील काही इसमांना पोलीस पथकाने पाठलाग करून पकडलाय। यामध्ये एक JCB, वाळूने भरलेले 5 ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळू भरण्यासाठी थांबलेले 1 ट्रॅक्टर असे 6 ट्रॅक्टर 5 ब्रास वाळूसह पोलीस पथकाला मिळून आले आहेत। एकूण 75,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोधेगाव शिवार येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण 6 ट्रॅक्टर, 1 JCB तसेच 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे 6 आहेत। त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे। तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये 6 ट्रॅक्टर, 1 JCB आणि 5 ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा 75,80,000 रुपये झालेला आहे। हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत। ही माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर चालू। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।